दिगंबर कामत यांच्या 13व्याचा कार्यक्रम झाला. सर्व जवळच्या नातेवाईकांनी गोड घास खाऊ घातला. कामतांचे सुतक फिटले. पुढे 4 दिवसांवर दिवाळी होती, त्यामुळे प्रत्येकाला घरी जायची घाई होती. आज संपूर्ण पाहुणे निघून गेले. मीनाताईंना घर खायला उठत होतं. मुलगा सुनबाई पण आज कामावर गेले होते, कारण पुढे सलग 3 दिवस सुट्ट्या होत्या. विनाकारण 2 सुट्ट्या वाया जायला नको म्हणून ते कामावर निघून गेले होते. 4 वर्षांचा नातू नील आणि ते दोघेच घरी होते. नील आज आजीला सारखे सारखे आजी आबा कुठे गेले आहेत, त्यांना फोन करून बोलव ग, मला बागेत फिरायला जायचं आहे, नाहीतर तू चल बागेत माझ्याबरोबर फिरायला. विनाताई त्याला सांगत होत्या, नील आब्बा आपल्याला सोडून देवाघरी निघून गेलेत. त्याचा प्रश्न, मग आपण पण जाऊ. आजी तू लवकर तयार हो. आई बाबा घरी यायच्या आधी आपण बाबांना देवाच्या घरून घेऊन येऊ. त्याचे असे बोलणे ऐकून मीनाताईंचे डोळे आपोआप पाजरत होते. त्या सारख्या डोळ्याला पदर लावत होत्या. नील मध्येच आजीला म्हणायचा, आजी तू रडतेस, रडू नकोस ग, चल आपण आब्बांना घेऊन येऊ. मीनाताईंनी नीलला छातीशी धरलं आणि खूप रडल्या. नील पुन्हा म्हणाला, आजी मला आब्बांची खूप आठवण येते, चल ना पटकन. अगं किती दिवस झाले मला कोणीच गोष्ट सांगितली नाही. आब्बा होते तर किती गोष्टी सांगायचे. आता मात्र नीलने भोकाड म्हणजेच रडायला सुरुवात केली. मला आत्ताच्या आत्ता आब्बांकडे जायचे. विनाताई त्याला त्यांच्या परीने समजावून सांगत होत्या. शेवटी रडून रडून तो झोपी गेला. शेवटी 2 दिवस गेले. शेजारच्या घरी नीलू खेळायला गेला. सौरभ त्याचा मित्र, त्याच्याच वयाचा. त्याच्या बाबांनी त्याला आज फटाके आणून दिले. सौरभ नीलला फटाके दाखवत होता. सुरसुरी, टिकली, बंदूक बघून नील हरखून गेला. घरी आल्यावर तो हट्ट करायला लागला, मला पण बंदूक पाहिजे, फटाके पाहिजे, आणि हो ती स्टार पण पाहिजे, म्हणजे फुलबाजी. त्याचे बाबा त्याला सांगत होते, नील असा हट्ट करायचा नाही, आपण यावर्षी फटाके नाही उडवणार आहोत, आपले आबा देवाघरी गेले ना. नील काही केले ऐकायला तयार नव्हता. बाबा आपण आब्बांच्या देवाच्या घरून घेऊन येऊया का. मागे नाही का आब्बा रीमा आत्यांकडे गेल्या होत्या, पण आपण जुगजुग गाडीत बसून आत्यांकडे गेलो आणि आब्बांना घेऊन आलो, चला आत्ता आपण जाऊ. शेवटी त्याच्या आईने त्याला घरातील बंदूक दिली. त्याने ती रागाने फेकून दिली. म्हणाला, मला टिकलीवाली बंदूक पाहिजे. राघव त्याचे बाबा त्यांनी नीलला एक धपाटा दिला आणि गप्प बसवले. तो रडत रडत आजीच्या कुशीत शिरला. रात्री मग सगळे झोपी गेले. विनाताई पण झोपल्या. पहाटे पहाटे दिगंबर कामत विनाताईंच्या स्वप्नात आले. म्हणाले, काय ग 2 दिवसांवर दिवाळी आली आणि तुम्ही काहीच तयारी केली नाही आहेत. फराळ, आकाशकंदील, लायटिंग आणि हो माझ्या नीलला टिकल्या बंदूक काहीच घेऊन दिलं नाही का. उलट राघवने त्याला एक धपाटा ठेवून दिला. मला सांग, असं लहान मुलाला मारून मटकून गप्प बसवता येतं का ग त्याला. त्याला काय कळतंय ग. तुला तर माहीत आहे मला या सगळ्या गोष्टींची खूप आवड. तुझ्या हातचे फराळाचे खाणं म्हणजे वेगळीच मज्जा. काय चव ग तुझ्या हाताला, खूपच सुंदर असायची फराळ तुझा. तुला आठवते ना मी जेव्हा पहिल्यांदा ऑफिसमध्ये फराळाचे घेऊन गेलो तेव्हा सगळ्यांनी तुझ्या चकलीची रेसिपी विचारली होती, आणि तो कांदा घालून केलेला चिवडा माझ्या बॉस शीतल मॅडम पण विचारत होत्या, आठवते ना तुला. मला तुझ्या हातची दिवाळीचा प्रत्येक पदार्थ आवडतो आणि तू तर अजून काहीच केलं नाही आहेस. मग मी आल्यावर मला काय देणार खायला. हे बघ मी नक्की येणार आहे, तेव्हा तू आजपासून तयारीला लाग. आणि हो तू स्टारवाला मोठा आकाशकंदील पण आण. आपल्या नीलला खूप आवडतो ना तो. विनाताई झोपेतच म्हणाल्या, अहो तुम्हाला जाऊन जेमतेम 15 दिवस झालेत हो. डोळ्यातली आसवंसुद्धा अजून मिटली नाही. आसवंसुद्धा आटली नाहीत आणि तुम्ही सांगताय आकाशकंदील लाव, लायटिंग कर, फराळाचे कर. नाही मला हे शक्य नाही. माझ्याच्याने हे होणार नाही. आणि शिवाय लोक काय म्हणतील हो. म्हणतील नवरा मरून 15 दिवस झाले, पण 15 दिवस झाले नाही आणि या बाईला दिवाळी साजरी करायची सुचते. आपल्या लेकाला आणि सुनेला पण नावं ठेवतील हो ही लोक. तुम्हाला तर माहीत आहे तुमचा राघववर आणि राघवचा तुमच्यावर फार जीव आहे. अशी दिवाळी साजरी केली तर म्हणतील, बाप मेला दुःख नाही पण आनंद झालेला दिसतो लेका सुनेला. आता मात्र दामोदर कामत विनाताईंच्या बाजूला बसले. त्यांचा हात हातात घेतला. म्हणाले, हे बघ विना, मी नेहमी मला काय वाटतं, काय आवडतं याचा विचार केला.
लोक काय म्हणतील याचा विचार मी कधीच केला नाही. आणि ह्याचा विचार करायला, चर्चा करायला हीच लोक आहेत ना. त्याचा विचार आपण नाही करायचा. आपल्या मुलाने जेव्हा योगितासोबत लग्न करायचे ठरवले तेव्हा लोकांनी नावं ठेवलीच होती ना. दुसऱ्या जातीचे म्हणून किती काय काय बोलत होते, पण योगिताने सर्वांची मनं जिंकली. उलट शेजारी पाजारी आणि नातेवाईक त्यांच्या सुनेत आपल्या सुनेचा अव्वल नंबर लागतो असे म्हणायला लागले. अब्बा अब्बा करून थकत नव्हती माझी मुलगी, माझी सुनबाई. मुलीची उणीव भरून काढली तिने. मी गेल्यावर मला वाटतं लेकापेक्षा जास्त तीच रडली असेल. हो ना? खरंय हो तुमचं. अजूनही तुमच्या आठवणीत रडते ती. अनावधानाने अब्बा म्हणून हाक मारत असते, मग डोळ्याचा कडा पुसते. तुमच्यावर इतकं प्रेम असताना त्यांनी दिवाळी साजरे करणं अशक्यच नाही. म्हणूनच म्हणतो, उठ, सकाळ झाली. बाजारात जाऊन आकाशकंदील आणि फराळाचं करायला लागते. ते सामान सगळं घेऊन ये. मुलं ऑफिसला गेली की कर हळूहळू सगळं. मस्त लायटिंग पण लाव आणि नीलला टिकली, बंदूक, फुलभाजी सगळं काही घेऊन ये. मी फराळाला नक्की येणार. तू सगळं ताट वाढवून माझ्या फोटोसमोर ठेव. मी प्रत्येक पदार्थ चाखून खाईन. करताना तुला कशाची चव दाखवायची असेल तरी माझ्या फोटोसमोर ठेव. मी काय कमी जास्त असेल ते तुझ्या कानात नक्की सांगेल. मीनाताई खाडकन जाग्या झाल्या. त्यांना रूममध्ये सर्व दूर कुठेही कामान दिसत नव्हते. त्या उठल्या, पटापट सगळं आवरून बाजारात गेल्या. लेकसून यायच्या आत शेजारच्या मुलाला बोलावून लायटिंग करून घेतली. मग फराळाचे केले. देवापाशी, तुळशीपाशी आणि दारावर पंत्या लावल्या. नीला घेऊन टिकल्या फोडू लागल्या. लांबूनच लेक येताना दिसला. आपल्या दारात लागलेला आकाशकंदील बघून त्याला आश्चर्य वाटले. तो हळूच आई शेजारी जाऊन येऊन बसला आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवला. नील खूप खुश होता. त्याने विचार केला, आईने नीलला खुश करायला हे सगळं केलं असावं. त्याला बिचारायला आब्बा मरण पावले म्हणजे नेमके कुठे गेले हे सुद्धा कळत नाही. तेवढ्यात योगिता पण घरी आली. तिला वाटलं हे सगळं राघवने केलं आहे. ती मुकाट्याने घरात गेली. राघवला बोलवले. दार बंद करून बोलायला सुरुवात केली. राघव, काय केलं तू हे? अरे थोडा आईच्या मनाचा तरी विचार करायचा ना. अरे आब्बा जाऊन जेमतेम 15 दिवस झाले. घरात प्रत्येक ठिकाणी आब्बा असल्याचा भास होतो. नकळत डोळे पाणवतात. आणि तू हे काय केलं? ही लायटिंग, आकाशकंदील, काय गरज होती याची? मला तुझे हे वागणे अजिबात आवडले नाही. आधी ती लायटिंग काढ बघू. इतका वेळ गप्प असलेला राघव म्हणाला, योगिता शांत हो. ती पुन्हा रागाने म्हणाली, कशी शांत हो? तू केवढी मोठी चूक केली आहे. तेच सांगतोय मी. तू शांत हो. मी काय म्हणतो ते ऐक. बोल, काय म्हणायचे तुला? हे बघ, यातलं मी काहीच केलेलं नाही. मी खरी आलो तर हे सगळं होतं. पाहून मलाही आश्चर्य वाटले. पण नील खूप खुश होता. आई त्याच्याबरोबर बसून टिकल्या फोडत होती. थोडा वेळ का होईना ती यातून बाहेर निघाली असं वाटलं. त्यामुळे मी हे सर्व बघून गप्प बसलो. तू सुद्धा शांत हो. सॉरी राघव, असे म्हसेल तर खरंच खूप चांगली गोष्ट आहे. आपण आता फक्त आईच्या मनाचाच विचार करायचा. आईचा आनंद तो आपला आनंद. दारा आडून मीनाताई आपल्या सुनेचे संभाषण ऐकत होत्या. आता तर अजूनच अभिमान वाटला त्यांना आपल्या सुनेचा. त्यांनी राघवच्या बेडरूमचं दार ठोठावलं. दोन्ही लेकरांना कवेत घेतलं. इतक्या दुःखातसुद्धा त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू गळत होते. एक सून सासूच्या मनाचा इतका विचार करते हे खूप सुखावं होतं. मग त्यांना सकाळी स्वप्नात आलेले त्यांचे आब्बा, त्यांच्यासोबत स्वप्नात आलेला संवाद सगळं काही सांगितलं. म्हणाले, खरंच सांगत होते तुमचे आब्बा. 4 वर्षांचं लेकरू ते. त्याला आब्बा कुठे गेले हेही कळत नाही. त्याला का सणाच्या दिवशी रडत ठेवायचं? तुमचे आब्बा म्हणायचे, मला नेहमी हसत खेळत घर आवडतं. त्यामुळे ते कायम तसंच राहायला हवं. आता मी सदैव आठवणीच्या रूपात तुमच्यासोबत आहे. योगिता बाळा, मी तर थोडे फराळाचं पण केलं. उद्या सकाळी अभ्यंग स्नान करून आब्बांच्या फोटोसमोर फराळाचे ठेव ताट नक्की. ती नक्की येणार. हो आई म्हणत योगिता अश्रू पुसत कामाला लागली. मीनाताईंनी सुद्धा डोळ्याला पदर लावला आणि राघव तो नजर चुकवत आपले अश्रू कुणाला दिसू नये याचा आटोकाट प्रयत्न करत होता. तर मग मित्रमैत्रिणींनो, दामोदर कामत यांनी स्वप्नात येऊन ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? खरोखरच लहान मुलांना खरंच काही कळत नाही की आपले आजोबा गेलेत मग घरात फटाके फोडावे नाहीत किंवा दिवाळीचा फराळ करावा नाही. त्यासाठी दिगंबर कामत यांनी मीनाताईंच्या स्वप्नात येऊन सगळी दिवाळी किंवा फराळाचं करायला सांगितलं. याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
आणि आजची ही कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.